गुड मॉर्निंग. तर गोडुलीच्या ॲक्टिव्हिटीज काय अशा वाढलेल्या आहेत आता. आणि प्रक्षिताचं बघा सकाळी जाता वेळेस शाळेमध्ये आणि आल्यावर सुद्धा सेम असंच चालू असतं तिच्यासोबत खेळणं. त्यानंतर एक पार्सल आलं होतं, ते ओपन करून बघितलं. त्याच्यामध्ये काही खायच्या गोष्टी होत्या, तेच आमचं इथं टेस्ट करून बघणं चालू होतं. आणि आज काम हे आवरलं. थोडंसं दुपारी आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणजे आम्ही जिकडे रेंटने राहत होतो ना, पलीकडच्याच कॉलनीमध्ये, सो इथून जवळच आहे, तिथे जायचं होतं. जसं आम्ही इकडे राहायला आलो ना, तिकडे भेटायला त्यांना कोणाला गेलोच नाही. जे आमच्या इथे आल्याच्या नंतर न्यू फ्रेंड झाल्या होत्या आणि आम्ही ज्यांच्या इथे रेंटने राहत होतो ना, त्या काकूच्या इथे पण जायचं होतं. सो तिकडे जाऊन आलो. घरी आलो. आल्या अगोदर देवाला दिवा अगरबत्ती करून घेतली आणि त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळी लेकरांचा अभ्यासाचं हे हॉलमध्ये असं काय चालू असतं बघा. तर इथं दोघांना पण मी ओरडत होते की हॉलमध्ये एवढा सगळा पसारा करून ठेवलाय म्हणून. आता ह्या दोघांचं हे रोजचंच झालंय. त्यांना बोलत असते की जागच्या जागी सगळ्या गोष्टी ठेवतात ते, पण अभ्यास करता वेळेस एवढा सगळा पसारा करतात. आणि अभ्यासाला एकसारखं तर कधीच बसणार नाही, 4-4 वेळेस उठत राहतात. ते तर प्रियांचं तुम्ही बघू शकता, त्याचं असं काय चालू असतं. एकदा सारखा लगातार अभ्यास करतच नाही तो, त्याला कितीतरी समजून सांगितलं तरी पण. आणि आता मी लागले होते रात्रीच्या स्वयंपाकाला. तर या सीझनच्या पहिल्या फ्रेश वाटाण्याच्या शेंगा ज्या आहेत ते मामा घेऊन आले होते. तसं तर यांना भाजूनच आवडतात, पण आज मी त्याची भाजी बनवणार होते. कुकरमध्ये वाटाणे टाकले, पाणी टाकून हळद मीठ टाकून 2 शिट्ट्या करून घेतल्या. आणि आता कांदे टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची होती. कढईमध्ये तेल टाकलं, तेल गरम झाले की मोहरी टाकून घेतले. मोहरी छान तडतडल्या. याच्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची पेस्ट बारीक करून टाकली. अद्रक लसणची पेस्ट टाकली. याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. एका मीडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी याच्यामध्ये ऍड केली. याला पण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं छान. आता घरातले जे मसाले आहेत त्याच्यात ऍड करायचे. लाल तिखट, थोडीशी हळद टाकायची. हे सगळं अर्धा मिनिट भाजून झालं की त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची चिरलेली. शिजून घेतलेले वाटाणे टाकायचे. हवं तेवढं पाणी टाकायचं. थोडंसं मीठ टाकायचं. कसुरी मेथी टाकून छान खळखळून उकळी द्यायची. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. बाय.